नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर परवा चूल घातली होती आणि ती चूल 2-3 दिवस मध्ये काढून ठेवली होती, कारण पाठीमागे सगळं कट्टा जो आहे तो धुतो आणि पाऊस आल्यामुळे खूपच चिखल झाला होता राखीचा, त्यामुळे दगडं काढून टाकली होती. आणि आज आम्ही पुन्हा चूल मांडतो आहे का, तर मला पुढे कळेलच कशासाठी चूल मांडतो आहे ते. आज आम्ही सालपापड्या करतो आहे. हे पीठ जे आहे तर ते गेल्या वर्षीचं आहे आणि अजूनही चांगलं आहे पीठ. अळ्या वगैरे काहीच झालेलं नाही, काहीच कीड वगैरे काहीच झालेलं नाही. व्यवस्थित सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं होतं पीठ ते. आणि म्हटलं की मागचं हे पीठ जे आहे शिल्लक राहिलं तर त्याचीच करून बघूया सालपापड्या. आणि सालपापड्या करणार आहोत, तर त्यासाठी मी हे पीठ जे आहे ना घट्ट असं भिजवलं आहे. आता गेल्या वर्षीचं आहे त्यामुळे आता हे पापड्या कशा होतात काय माहिती, तर ट्राय करून बघणार आहोत काय होते. आणि मम्मीनं आमची चूल पेटवलेली आहे. अगं आपलीच ती पेटवलेली ती त्यात भरली होती ना. एवढी कुठे एवढं होय होतं नाही, मध्ये ह्याच्यातली असणार. दारात शेकोटी पेटवलेली ना तेव्हाची ती लाकडं आहेत. श्री घेऊन आला होता एवढी लाकडं गोळा करून शेकोटीसाठी. त्याचा आत्ता उपयोग झाला चुलीसाठी. पेटत नाही त्याच्यावर तेल घालू काय? तेल वगैरे घालू का जरासं? कुठलं तेल? गोड तेल नाही, गोड तेल पेटतं. मग आवड कसं पेटवतात? राखील होती तुरकाट्या. गावाकडं रॉकला मिळतं आता ना पहिलंच. आता तुरकाट्या त्याला पेट लागतील. तुरकाट्या रोज संध्याकाळचं त्यानं आमच्या लगेच तुला हे हाताळायला काय रे? हा पंखा लावतो. आमची बघूया आधी पहिले. ठीक आहे, घट्ट झाले का? पण तसं करून बघ. एवढं पातळ कर. पातळ संध्याकाळी बरोबर आहे. पातळ केली नंतर पळते. पटकन येऊ. पेप्सी घेते म्हातारा. मी मला नाही आणल्या. मला का? मला आवडतच नाही. पाचच होतं तसं. म्हाताऱ्यांबद्दल दिले. सालपापडी करायला घेतली, पण थोडी शंका होती की हे पीठ गेल्या वर्षीचं आहे त्यामुळे पापड चांगले येतील की नाही. आणि तसंच झालं, ती भीती खरी ठरली, कारण पिठामध्ये अजिबात चिकटपणा नव्हता. त्यामुळे पापड जे आहे ते निघतच नव्हते, फाटायला लागलेले. आणि मग त्यामुळे मग मम्मी म्हणाली की मग तसंच पीठ जे आहे तर ते पाणी उकळायला ठेवूया आणि ते पीठ गरगटूया आणि सालपळी पापड जे आहे तर ते करूयात. पण येते का नाही काय माहिती, काय दिसतंय. चांगलीच तेच की, फार चांगली जाईल आमच्यापेक्षा. कडेलाच पडले. आता दारामध्ये जागा आहे, पण दारामध्ये सावली पडते, त्यामुळे बेडवरतीच मी कागद अंथरून घेते प्लास्टिकचा. आणि हे पातळ पापड असतात त्यामुळे पटकन सुकतात फॅनच्या खाली. आणि ऊन इतकं भयंकर आहे की माणसंच वाळायला लागली, तर पापड काय चीज आहे. त्यामुळे आम्ही घरामध्येच वाळवतो पापड. गेल्या वर्षी पण पळीपापड केले होते मुंबईला मम्मीकडे, तेव्हा घरामध्येच असं बेडवरती कागद टाकून वाळवले होते पंख्याच्या खाली. आणि पातळ पापड असतं त्यामुळे वाळतातही लगेच. आता प्लास्टिकचा कागद अंथरला आहे, पण म्हटलं की कपड्यावरती म्हणजे ओढणी कॉटनच्या कपड्यावरती आधी घालून घेऊयात, म्हणजे ते कसं होतं की दोरीवरती टाकायला बरं पडतं आणि सुकतं पण लगेच दोरीवर टाकल्यानंतर, म्हणजे जागेची अडचण होणार नाही. दोरीवरती टाकलं की पटकन सुकले जातील. त्यामुळे म्हटलं की आधी ओढणीवरती घालून घेऊयात. पण ओढणीवरती घातल्यानंतर मग ते निघायचं प्रॉब्लेम होतो, कारण पटकन निघणार नाही.
ओढणी कदाचित फाटू शकते, त्यामुळे म्हटलं की एक 2-3 टाकून बघूयात ट्रायलसाठी निघतील की नाही, आणि बाकीचे मग प्लास्टिकच्या कागदावरती टाकूयात. त्यामुळे ओढणीवरती 4-5 टाकून घेतले आणि आता मग प्लास्टिकच्या कागदावरती टाकतोय आम्ही सगळेजण मिळून. पप्पावर आमचे बसलेले आहेत करायला. बघा किती छान पापड केले पप्पांनी. आमचं आतमध्ये पापड घालायचं काम चालू होतं आणि श्रीचं बाहेर असं काहीतरी पुठ्ठ्याचं काहीतरी बनवत होतं, फॅन का काय बनवत होता. आणि तो क्रिएटिव्ह आहे, त्याला काही ना काहीचं बनवायला आवडतं, व्हिडिओ बघून बनवतो तो काही ना काही. आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला जायचं आमचं प्लॅनिंग होतं. तर पापड केलं त्या दिवशी काय जायला झालं नाही, कारण पापड करून मग बाकीचं सगळं आवरायला खूप वेळ झाला आणि इतकं ऊन होतं भयंकर की कंटाळा पण आला होता घरामध्ये पापड वगैरे करून सगळं. मग त्यामुळे म्हटलं की दुसऱ्या दिवशीच जाऊया. आणि दुसऱ्या दिवशी जेवून निघायचं म्हटलं तर इतकं 12 नंतर इतकं ऊन कडकडत असतं की बाहेर जायला नको वाटतं. त्यामुळे म्हटलं की निवांत थोडं 3च्या दरम्यान निघूयात. जेवण केलं, सगळं आवरलं आणि 3च्या दरम्यान आम्ही निघालो, 3:30 वाजता निघालो. आणि बससाठी उभं होतो आणि बस पण येत नव्हत्या, कारण थोडंसं रस्त्याचं काहीतरी काम चालू होतं, डांबरीकरण वगैरे. त्यामुळे थोडा वेळ तिथं वाट बघितली पण बस आलीच नाही. मग शेवटी रिक्षा केली आणि रिक्षाने आम्ही आलो. आणि जाताना मग पप्पांची खराब झाली होती, त्यामुळे त्यांची चप्पल पण घ्यायची होती, बरेच दिवस झाले. त्यामुळे म्हटलं की इथे कोल्हापूरमध्ये अभ्यंकर म्हणून दुकान आहे आणि तिथलं चप्पल जे आहे ते फाटत नाहीत, खूप चांगली क्वालिटी असते त्यांची. थोडीशी कॉस्टली असते पण खूप चांगली क्वालिटी असते. तर तिथून चप्पल तुम्हाला घेऊयात म्हणून तिथे आधी गेलो. तिथे त्यांना चप्पल घेतली आणि पुढे मग आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलो. नको रे, खायला खाऊ दे की रे. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि दर्शन खूप छान झालं. खूप म्हणजे असं गर्दी नव्हती. इतर वेळी आलो ना की अजिबात गर्दी नसते आणि अशा वेळेलाच मुलांना वगैरे घेऊन आलेलं बरं पडतं. त्यावेळी अजिबात गर्दी नसते आणि दर्शनसुद्धा खूप छान होतं. दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही जाणार होतो रंकाळ्याला. तर 5-6 वाजले तर आम्हाला महालक्ष्मीच्या इथेच, आणि तिथून आम्हाला अर्धा तास रंकाळ्यापर्यंत पायी चालत जावं लागणार होतं. आणि पुन्हा आम्हाला परत त्याच रस्त्याने मागे येऊन महालक्ष्मीच्या इथून आम्हाला बस पकडावी लागणार होती. त्यामुळे मग चालत त्यामुळे जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास लागणार होता. आणि जाण्या येण्याचा आमचा वेळ जास्त जो आहे तो जाणार होता. त्यामुळे पप्पा म्हणाले की जाण्या येण्यामध्ये आपला वेळ जास्त जाणार, त्यामुळे तिथे आपल्याला काही जास्त फिरायला मिळणार नाही, बसायला मिळणार नाही निवांत. त्यामुळे पप्पा म्हणाले की राहू दे जायचं, कारण जाण्या येण्यामध्ये जास्त आपला वेळ जाणार आणि जास्त निवांत आपल्याला तिथे फिरायलासुद्धा मिळणार नाही. आणि मग पप्पा म्हणाले की
त्यापेक्षा काहीतरी पुन्हा आपण निवांत फक्त रंकाळासाठीच जाऊयात, टाईम काढूयात. त्यामुळे तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि बाहेर आलो आहे. आणि शिवने काही मागितलं नाही असं होत नाही, कारण तो खूप फूडी आहे. त्याला बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत चटकमटक होतात तर त्याला खूप आवडतात. त्यामुळे त्याला पाणीपुरी हवी होती. तर म्हटलं की पाणीपुरी नको, सगळीजणी एकच पदार्थ खाऊयात. म्हणजे पप्पा म्हणाले की दाबेली खाऊयात. त्यामुळे सगळ्यांनी दाबेलीच खाल्ली आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.